साथ देईल तुला भाग 20. कबीर निघून गेला आणि जाताना रश्मीला अगदी सैरभैर करून गेला. जड पावलाने ती वर आली. स्वतःचं काहीतरी हरवून आल्यासारखी विजल्यासारखी झाली होती. आज पुन्हा हिचं काहीतरी बिनसलंय, तन्नू हळूच प्रियाला म्हणाली. जेवताना आज दंगामस्ती, गाणी, चिडवणं काहीच नव्हतं. त्या शांततेत एकमेकांना वस्तुपास करत होत्या. जेवण आटोपल्यावर त्यांनी आपापली कामं देखील अगदी निमूटपणे आवरली. कुठेही नेहमीसारखा आरडाओरडा नाही. प्रियू, टॅब कबीरच्या गाडीत राहिला होता. आणलाय? टेबलावर ठेवला आहे. तुला काम होतं ना? गॅलरीतल्या झुल्यावर बसत ती म्हणाली. तू कबीरला भेटायला गेली होतीस? प्रियाला तिचं कबीरसोबत असणंच मान्य होत नव्हतं. हो, कॅफेत भेटलो. त्यानंतर त्याने घरी सोडलं. अजून काही डिटेल्स सांगू? प्रियाच्या प्रश्नाचा रोख तिला कळला तसा तिचाही ताबा सुटला. रश्मी, रागवू नको, पण जरा विचार कर. जे वागते ते योग्य आहे का? तिच्या बोलण्यातला कडवटपणा रश्मीच्या अगदी अंगावर आला. तनू शांतपणे ऐकून अजूनही काहीच रिॲक्ट झाली नव्हती. प्रियू, मलाच कळत नाहीये मी काय वागते. रॅदर मला समजूनच घ्यायचं नाहीये माझ्यासोबत काय होतंय ते. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. रश्मी, एक स्पष्टच सांगते. तू आमच्यापासून लपव, घरच्यांपासून लपव तुझ्या मनात काय चाललंय ते. पण संग्रामपासून आणि स्वतःपासून लपवून नको. चूक असेल, बरोबर असेल, जे असेल ते असेल, पण व्यक्त हो. संग्रामशी बोल रश्मी. प्रियाच्या ह्या बोलण्याने ती अधिकच हळवी झाली. रश्मी, तुझी काळजी आहे म्हणून बोलतोय, लक्षात घे. काय झालंय तुला? मी तुला म्हटले ना, संग्रामला कन्फेस कर. तो नक्की समजून घेईल. कन्फ्युजनचा प्रश्नच नाहीये. तुमचं प्रेम आहे. थोडी भांडण झाली, त्याच्याकडून चूक झाली, तुझ्याकडून जरा जास्त झाली, पण नॉट अ बिग डील अट ऑल. लाईफ आहे, चूक होणार, पण मान्य कर आणि पुन्हा होणार नाही याची काळजी पण घे. कन्फेस कर, दॅट्स ऑल. नेहमीसारखं तिच्या डोक्यावरून तिने हात फिरवला. मनात उसळणाऱ्या असंख्य प्रश्नांना दाबत ती वरवर शांत झाली. संग्रामचा फोन येतोय हे बघून ती आत गेली. तन्नू आणि प्रिया तिच्या ह्या वागण्याने कोळ्यात पडल्या होत्या. काहीतरी चुकतंय यार. रश्मी गोंधळात तर पडलीये, पण त्याचं बरोबर खूप शॉरेडेट पण झालीये. असं का वाटतंय? काहीतरी चालूये हिच्या मनात. खूप काहीतरी बदललेलं आहे नक्की. तन्नू प्रियाकडे बघून म्हणाली. तन्नू, रश्मी न कळत कबीरच्या प्रेमात तर पडली नाही ना? प्रियाच्या ह्या वाक्याने तन्नूही ब्लॅक झाली. त्यांचं बोलणं तिथेच थांबलं. रश्मी, सॉरी. सॉरी, खूप सॉरी. मला थांबता आलं नाही. आज तुझ्या फ्रेंड्सला भेटायचं होतं ना? भेटलीस का तू? ठीक आहे रे, भेटले मी. आणि एक उद्या संध्याकाळचा काहीच प्लॅन बनवू नको. मला खूप महत्त्वाचं बोलायचंय. यार, एंगेजमेंटचा विषय सोडून काहीही प्लीज. खरं सांगतो, मी अजूनही घरी सांगितलेलं नाहीये. रश्मी, प्लीज पुन्हा विचार कर ना. तसं आर्याला माहीत आहे, पण आईला सांगणं म्हणजे लेट्स सी. आणि हे माझं पर्सनल मत आहे. तुझा हट्टच असेल तर ठीक आहे, उद्या सकाळी बोलून बघतो. यू आर राईट. संग्राम, घाई नको करायला आणि मला काहीतरी सांगायचंय तुला. तिच्या आवाजाची गंभीर लय त्याने ओळखली. ए यार, घाबरवू नको. असं बोलून सगळं ठीक आहे ना? काय बोलायचंय तुला? पुन्हा जय सायली प्रकरण का? अजून नाराज आहेस? उद्याची का वाट बघते? आता सांग, काय झालंय ते आणि काय बोलायचंय? मला भीती वाटते तुझ्या अशा वागण्याची. संग्राम, फोनवर नाही सगळं सांगता येणार. आपण उद्या शांततेत बोलू. रश्मी, मला का असं वाटते? मी तुला हरवून बसलोय. सारखं तू कुणी परकी असल्यासारखी वाटते. ठीक आहे, अज यू विश. उद्या बोलू. तोही कोरडेपणाने म्हणाला आणि पुढे एक शब्दही न बोलता फोन ठेवून दिला. दोघांच्या मनात प्रचंड गोंधळ, अस्वस्थता होती. नवी तिघांच्या होती. डोळे डबडवून समोरचं काही दिसेनासं होतंय हे पाहून कबीरने गाडी जरा बाजूला घेऊन थांबवली. दिस इज नॉट डन कबीर. यू कॅन्ट बी लाईक दिस यार. तुला माहिती आता तू नाही पहिल्यासारखं जगू शकणार. स्वतःशी बडबडत त्याने पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे पुसले. 2-4 सिगरेट भसाभसा ओढल्या. कडवट धूर श्वासात भरून तो जरा वेळ मागे टेकून बसला. बेचैनी वाढतच होती. त्याने नाईलाजाने पुन्हा गाडी सुरू केली आणि तो घराकडे निघाला. रस्ता उगाच दूर दूर जातोय असं त्याला वाटलं. त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. शांत होण्याचा प्रयत्न करत तो घरी पोचला. जेवायला आवाज घेऊ नको एवढं हाऊसमेडला सांगून तो तडक रूममध्ये गेला. रश्मीचं अंकलेट तिची एकमेव निशाणी. त्याने ते छातीशी घट्ट धरलं. समोर त्याच्या स्टडीवर लावलेलं ऑर्फियस आणि युरिडियसच्या सुंदर इलेक्स्ट्रेशनने त्याचं उगाच लक्ष वेधून घेतलं. तसं तर रोज त्याच्या नजरेत ते पडत होतं, पण एका दुर्दैवी प्रेम कहाणीचं सुंदर इलेक्स्ट्रेशन्स ह्या पलीकडे त्या चित्राकडे त्याने कधी पाहिलंच नव्हतं. पण आज शेवटची भेट ह्या शब्दाने ते चित्र त्याच्यासाठी जिवंत झालं.
ऑर्फिसियस आणि युरिडिसच्या विरहाचा तो क्षण उगाच छळायला लागला. किती कठीण असेल ऑर्फियससाठी तो क्षण, ज्या क्षणी युरिडिस त्याच्यापासून दूर झाली. खरंच ऑर्फियस इतका मूर्ख असेल की प्लुटोचा मृत्यूमय कृष्णविवरात गेलेला युरिडिसला एवढी यातायात करून बाहेर काढल्यावर ती पुन्हा सजीव प्रकाशात येण्यापूर्वीच मागे वळून न पाहण्याची अट विसरून आवेगाने मागे बघतो आणि युरिडिस पुन्हा कृष्णविवरात परत जाते. त्याने का जाऊ दिलं असेल तिला स्वतःपासून दूर? तो शतमूर्ख होता, आतयाती होता, एवढंच ह्या दंतकथा सांगतात. पण त्याने जाऊ दिलं असेल ते तिचं हित बघूनच. नक्कीच मी थांबवलं असतं तर रश्मी थांबली असती माझ्यासाठी. कदाचित हो, पण तिच्या त्या दोलायमान मनाचा ताबा घेऊन मी तिला नाही माझ्या प्रेमाची हाक देऊ शकत. आता ऑर्फियसचं जिवंत दुःख मात्र कायमसोबत घेऊन तुला जगावं लागेल. आता युरिडसचं परतून येणं अशक्यच आहे, केवळ अशक्य. केव्हापासून रोखून धरलेल्या अश्रूंना त्याने मोकळी वाट करून दिली. किती वेळ झाला त्यालाही कळत नाही. मिटलेल्या डोळ्यांखाली ओलसर अंधारात तिचा चेहरा तेवढा चमकत होता. जरा वेळाने दरवाजा ठोकण्याचा आवाजाने तो भानावर आला. डोळे व्यवस्थित पुसून त्याने दरवाजा उघडला. समोर त्याची आई होती. आईला पाहून त्याने बिसकलेले केस जरा व्यवस्थित केले. चेहऱ्यावर पाणी मारून आला. त्या येऊन शांतपणे त्याच्या बेडवर बसल्या. तो आईजवळ जाऊन बसला. कबीर, जेवण न केल्याने सुटेल असा कुठला प्रॉब्लेम सापडलाय तुला? त्याचा केसांवरून हात फिरवत त्या म्हणाल्या. त्या मायेच्या स्पर्शाने तो विरघळला. आईला मिठी मारून तो पुन्हा रडायला लागला. त्याच्या बाजूला पडलेलं सुंदर अँकलेट त्यांनी हातात घेतलं. माझ्या अँग्री यंग मॅनला ह्या छोट्याशा साखळीत बांधणारी नक्कीच खास असेल. सईगावच्या फार्म हाऊसवर सोबत होती, तिचं नाव कळेल का? त्यांनी हा प्रश्न विचारतात गोंधळून त्याने पुन्हा डोळे पुसत त्यांच्याकडे पाहिलं. मॉम, टिकटॉकने सांगितलं का? हो, त्याने सुनी मावशीला सांगितलं आणि तिने मला. मी खरं तर वाट बघत होते, तू स्वतःहून केव्हा सांगतोय ते. गोव्यावरून आल्यापासून बघते तुझ्यातला बदल लगेच जाणवला, पण तू काही बोलायला तयार नाही आणि खाली सुरू पण बोलली. दादा रडवल्यासारखे वाटले म्हणून. जेवायचं नाही म्हणताय म्हणून एक अंदाज घेतला. इतर कुठल्या गोष्टीने तर कबीर रडणार नाही. प्रेम ह्या एकाच गोष्टीची उणीव होती तुझ्या आयुष्यात आणि मला वाटतंय ती आता भरून निघली. हो ना? काय झालंय कबीर? त्यांनी त्यांच्या केसात हलकेच हात फिरवत त्याला शांत करायचा प्रयत्न केला. मॉम, तुम्हाला सांगणारच होतो, पण कसं सांगू हेच कळत नव्हतं. माहीत नाही तुम्हाला कितपत खरं वाटेल, पण पहिल्यांदा तिला दुरून बघितलं आणि बघतच राहिलो. काय कनेक्शन होतं माहीत नाही. तिला पाहिल्याबरोबर वाटलं की मी ओळखतो हिला. जन्मोजन्मीची ओळख आहे. हीच ती जिची मी वाट बघत होतो. दुसऱ्यांदा तिला समोरा गेलो तेव्हा नकळत स्वतःला विसरून आलो. पण तोपर्यंत कळून चुकलं की ती कमिटेड आहे. मी सावरलं स्वतःला. पण ध्यानीमिनी नसताना ती दुसऱ्या दिवशी पुन्हा समोर आली आणि तिच्यासोबत गोव्याहून पुण्याला आलो. फक्त आणि फक्त एवढ्या सोबतीने तिच्या नावावर आयुष्य करून आलो. वाटलं नव्हतं मी कधी अनुभव घेईल. पण खरंच हे प्रेम खूप विचित्र असतं. रश्मी, तिचं नाव यू नो मॅम. मी जेवढा वेळ माझ्यासोबत होती खूप कंटेंट वाटत होती. माझ्यासाठी तर तिचं सोबत असणं काय होतं मी सांगू शकत नाही. जरा भेटलात ना तिला, तुम्हालाही खूप आवडेल ती. सतत काहीतरी शोधत असल्यासारखे भिरभिरते डोळे. अगदी लव्ह गॉडेस ऑफ्रोडायटीसारखे चंचल, तर अशी एखाद्या सराईत मॅटडोरच्या हातातल्या सरसडत्या लाल रेशमी व्हेरोनिकासारखी उन्हाळ वाऱ्यासारखं थाऱ्यावर नसणार मन. बालीशक्ती भिरभिरणारं फुलपाखरू आहे. मॉम, ती दुःखी असली ना तरी ते दुःख गोंडस वाटतं, आपलंसं करावं वाटतं आणि तिच्यासाठी फक्त प्रेम ही एकच भावना नाही आली तर तिला उगाच फुलासारखं जपावं वाटतं. तिच्या मनात चाललेल्या असंख्य आवर्तांना शांत करून तिला हसवावं वाटतं. कुठल्याही अटी-शर्तीशिवाय. त्याने पुन्हा डोळे पुसले. कबीर, एकदा तिला सांगून बघ तुझ्या मनात काय आहे ते. मान्य आहे कमिटेड आहे, पण भावनेच्या ओझ्याखाली किती दिवस राहणार? तिला बोलून दाखवलं असतं तर तुझ्यासाठी मूव्ह ऑन इझी झालं असतं. मॉम, तिची एंगेजमेंट आहे आठवड्याभरात. त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. मीच आग तुकारासारखा आलो त्यांच्या प्रेमात आणि तिला गोंधळात टाकलं. ही सिच्युएशनच अशी आहे की इथे कुणीच चुकीचं नाही आणि कुठलाही निर्णय योग्य नाही करणार नाही. म्हणून हा तिढा सोडावा यासाठी आज तिला शेवटचं भेटून आलो. खरं सांगू, एक क्षण असं वाटलं की ती देखील माझ्यात गुंतते की काय. आज अगदी गोंधळलेली, सैरभैर झालेली, अगदी इनकोहेरेंट वाटत होती. मी खूप प्रयत्नांनी सावरले स्वतःला आणि तिला सुद्धा. तुम्हाला म्हटलं ना खूप नादान आहे ती.
तिला वेडीला कळणार देखील नाही तिला आयुष्यात काय हवंय. मॉम, ती आयुष्यात फक्त प्रेमाने सावरणारी नाहीये. तिला जपायची गरज आहे. समजून घ्यायची गरज आहे. एवढं मला कळतंय बस. ती आयुष्यात खूप आनंदी आहे, समाधानी आहे हे पाहून जावं असंही मनोमय वाटतंय. पण मी आता इथे पुण्यात थांबलो तर स्वतःला सावरू शकणार नाही. खरं तर तिच्यापासून दूर राहू शकणार नाही, पण दूर राहिलो तर मनाला समजावता येईल. खरं म्हणायचं तर आज शेवटचं भेटून नाही, तर स्वतःला त्या क्षणांमध्ये कायमचा कैद करून आलो. मॉम, मी ते बंगलोरचा प्रोजेक्ट जॉईन करायचं ठरवलं आहे. वे धिस लव्ह इज सो स्ट्रेंज मॉम. पाहता क्षणी ती आयुष्याची प्रायोरिटी झाली. मॉम, तुम्हाला आठवतंय, तुम्ही लहानपणी सुट्टीमध्ये सगळ्या बच्चे कंपनीला ॲलिस वाचून दाखवायच्या आणि मी रोज गोष्ट संपल्यावर एक डायलॉग रिपीट करायला सांगायचो. आठवतोय? त्याच्या लहानपणीचे दिवस आठवून एक छान हसू त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं. कसं विसरेल? कबीर, किती पारायण केलीत तू त्या डायलॉगची. त्याचा आवडता डायलॉग. त्याला ऐकून त्या प्रसन्न झाल्यात. कितीतरी वर्षांनी झाकोळलेल्या जुन्या झगझगीत क्षणांवर अचानक फुंकर पडून ते चमकावे तसं त्याला वाटलं. यस, सम टाईम जस्ट ए 1 सेकंड कॅन बी टू लाँग टू एक्सप्लेन. काश मी तिला सांगू शकलो असतो. व्हॉट शी मॅन्स टू मी. कबीर, ती आयुष्याचा भाग बनणार नसेल तर नको एवढं घेऊ स्वतःला तिच्यामध्ये. इतकं प्रेम नको करू की ज्याची आहे त्याची राहूच शकणार नाही. नाही मॉम, नो आय कॅन्ट अनलव्ह हेअर नेवर. मी उद्याच बंगलोर प्रोजेक्ट ॲक्सेप्ट करतो. तुम्ही पॅकिंगला मदत करा, ओके? मी तुझ्या प्रत्येक निर्णयात सोबत असेन. टाईम इज द बेस्ट सोल्युशन. टेक युअर टाईम. थँक्स मॉम. मला माहीत होतं तुम्ही समजून घ्याल ते. डॅडींना ही सांगा सकाळी ट्रान्सफरबद्दल. आईच्या खांद्यावर डोकं ठेवून तो बसला. समोरच्या चित्रातल्या ऑर्फियसच्या डोळ्यातला विरहाचा क्षण त्याच्या डोळ्यातून वाहत होता. तो कितीतरी तसाच वेळ शांत बसून होता. अगदी शांत. काही दिवस येतानाच अस्वस्थतेचं गाठोडं घेऊन येतात आणि रेंगाळत पुढे सरकतात. आजचा दिवस तसलाच कमालीचा अस्वस्थ करणारा. काहीही झालं तरी आज हिंमत करून संग्रामला कबीरबाबत सगळं सांगणार होती. आणि तोच विचार एकसारखा तिच्या डोक्यात फिरत होता. ती जरा लवकरच आली. पंच करून जागेवर बसते तोच मागून तिला अर्जुनने हाक दिली. ती थांबली. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. एक जास्त वेळ नाहीये, महत्वाचं सांगायचंय. रश्मी, मुंबई ब्रँचला टेम्पररी रेसोयर्स व्हावाय तुमच्या सेक्शनमधून आणि उद्याच नाव पाठवायचं आहे. कोयना ॲग्री रिसर्च अँड टुरिझम. जबरदस्त गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मिळालाय त्यांना. फक्त 6 महिन्यांचं शेड्यूल आहे. मला वाटतंय तू हा चान्स सोडू नये. तुझ्या टॅलेंटला खूप स्कोप मिळेल. ट्रस्ट मी. तुला जर सलोनीने ऑफर केली तर काही प्रेजुडिस ठेवून नकारू नकोस. ॲक्च्युली मला असं वाटतंय की तू संग्रामला सोडून जायला तयार होणार नाहीस. कदाचित म्हणून तुला समजवायला आलोय. ॲट धिस स्टेज यू शुड थिंक अबाउट युअर करिअर. बाकी तू समजदार आहेसच. ओके? ओके सर. थँक्स अलॉट. हे खूप छान झालं तुम्ही सांगून ठेवलं ते. विचार करायला वेळ मिळाला. नाहीतर आयत्या वेळी काय निर्णय घ्यायचं कळत नसतं. थँक यू हां. आउट ऑफ द वे हेल्पबद्दल. यू डिझर्व्स लॉट ऑफ सक्सेस. कीप इट अप. तो आला त्या घाईने निघूनही गेला. त्याच्या ह्या माहितीने तिच्या विचारांमध्ये अजून भर टाकली. अर्जुनने दिलेल्या माहितीप्रमाणे दुपारी सलोनीने मीटिंगमध्ये प्रोजेक्टची डिटेल माहिती दिली. रश्मीसोबतच अजून दोघांना प्रपोजल भरायला दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. सायलीला पहिल्यांदा रश्मीची निवड व्हावी असं मनापासून वाटलं. प्रपोजल समजून घेण्यातच तिचा दिवस निघून गेला. जय सायलीला टाळण्यासाठी संग्रामही तिच्या सेक्शनला फिरकला नाही. कालच्या रश्मीच्या तुटक बोलण्याने तोही जरा नाराजच होता. ऑफिसनंतर मात्र तो तिची वाट बघत पार्किंगमध्ये थांबला होता. तिची गाडी दिसली नाही तसा तो घाबरला. ती निघून तर गेली नाही, मनात विचार आला. पण तिला समोरून येताना बघून त्याला हायसं वाटलं. गाडी कुठे आहे तुझी? कॅबने आले. फुल ऑन गप्पांचा प्लॅन दिसतोय आज. बोलण्यात सहजता यावी म्हणून तो म्हणाला. अभयची कुठली शिफ्ट आहे? तिने जरा विचार करून त्याला प्रश्न केला. सेकंड का? तिच्या ह्या प्रश्नाचा रोग त्याला कळला नाही. म्हणून गोंधळून त्याने उत्तर दिलं. तुझ्या फ्लॅटवर जाऊया. ओ हो मॅडम, काय इरादा आहे? एकदम ताण निवडून थोडंसं फ्लर्ट करत तो म्हणाला. शांतता हवी आहे. बोलायचं एवढ्याच इरादा आहे. ती अगदी शांततेत म्हणाली. अस यू विश. चला. ती मागे बसली. त्याने हसत गाडी वळवली. रश्मी, फक्त 5च मिनिटं. शॉवर घेतो अँड कॉफी मी बनवतो आज. तू बस जरा. त्याने बॅग ठेवली आणि बाथरूमकडे गेला. ती हॉलमध्येच बसून होती.
आतून कडी सरकवल्याचा आवाज आला. पाठोपाठ त्याने आवाज दिला, "रश्मी, तेवढा लॅपटॉप चार्जिंगला लाव ना." "ओके." त्याची बॅग समोरच टेबलावर होती. तिने चार्जर लॅपटॉप काढला. तो काढताना अनावधाने त्याची डायरी खाली पडली. तिने ती उचलली. ज्या पानावर ती डायरी उघडली होती, तिथे सुंदर चारोळी होती. तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल पसरलं. उत्सुकता म्हणून तिला ज्या दिवशी त्याने पहिल्यांदा पाहिलं, तो जॉबचा पहिला दिवस. त्याने गोव्याला सांगितल्याप्रमाणे कॅफ शब्द त्याच्या फिलिंग्स वाचावं असं तिला उगाचच वाटलं. हे चुकीचं आहे. मेंदू बजावत असतानाही फक्त तो दिवस म्हणून तिने धडकधडत्या मनाने पान झरझर पलटवली. त्या तारखेवर आली. तिचे डोळे त्या पानावर फिरले आणि आणि तिने डायरी बंद केली. बॅगमध्ये टाकली. लॅपटॉप चार्जिंगला लावला. दीर्घ श्वास घेत ती स्वतःला शांत करू पाहत होती. तो तयार झाला. ओले झालेले केस टॉवेलने पुसत तो किचनमध्ये गेला. ती सोफ्याला मागे डोकं टेकून डोळे मिटून बसली होती. जरा वेळाने कॉफी घेऊन तो आला. हळूच शेजारी बसला. तिचे डोळे बंद होते. पापण्यांच्या कड्या किंचित ओलावल्या होत्या. पापण्यांवरची लायनरची रेष तुटक झाली होती. तिचे केस त्याने हलकेच सावरले. तिने डोळे उघडले. त्याने हळूवार हसत तिचा हात हातात घेऊन तिच्या बोटांवर ओठ टेकवले. ओले केस, गालांवरचे खोल डिंपल आणि आणि डायरीच्या पेजवर असणारं प्रश्नचिन्ह. कुठला संग्राम खरा? ती प्रश्न डोळ्यात घेऊन तिच्याकडे बघत होती. एका हाताने तिला हळुवारपणे जवळ ओढत तिच्या मानेवर ओठ टेकवले. संग्राम, बिहॅव. तिने त्याला बाजूला केलं. तिचं असं झिडकारणं त्याला अपेक्षित नव्हतं. त्याच्या फक्त जवळ असल्याने येणारी तिच्या गालांवरची लाली कुठेही दिसत नव्हती. तो गोंधळला. रश्मी, काय विशेष आहे राव? काय झालंय? संग्राम, शांत हो प्लीज. मला बोलायचे म्हणून आपण भेटलोय. आठवतंय ना? ती सुद्धा वैतागत म्हणाली. मी बघतोय रश्मी, तुझ्याजवळ यायचा प्रयत्न करतो तेव्हाच तू अनकम्फर्टेबल होते. याआधी तुला माझ्याजवळ यावंसं वाटायचं. ओके, ठीक आहे. तुला बोलायचं ना? बोल, ऐकतोय मी. तो चिडला होता. कॉफीचा मग हातात घेत तो जरा बाजूला सरकत मागे टेकून बसला. तिने पर्समधून कागद काढले आणि त्याच्यासमोर ठेवले. संग्राम, साथिया काय आहे? आणि अजून एक, मला पहिल्यांदा पाहिल्यावर कॅफन शब्द तुझ्या मनात आला आणि तू ते डायरीत लिहिलं असं म्हटला होतास, पण तसं तर काहीच नव्हतं. उलट त्यात लिहिलं होतं, माझ्या कथेची हिरोईन निशांची सोनाली होऊ शकेल का? ही ओव्हर स्मार्ट रश्मी पाटील. हीच सी परफेक्ट फॉर सातिया. खाली एक मोठं प्रश्नचिन्ह. संग्राम, मला माहितीये मी चुकीचं वागलीये. सॉरी. पण आता लॅपटॉप काढताना चुकून तुझी डायरी खाली पडली. मला पाहिल्यावरच्या फिलिंग्स तुझ्या शब्दात वाचायचा मोह आवरला नाही. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. खरं तर तिच्या तोंडून साथिया नाव ऐकताच तो चमकला. तिने हे विचारावं हे त्याला अगदीच अनपेक्षित होतं. तो जरा बिथरला. पण एक दीर्घ श्वास घेत शांत होत त्याने हातातला मग खाली ठेवला. तिने ठेवलेलं रब फेसचं बघितले. थोडंसं उदासवाण हसून तो म्हणाला, बस एवढंच विचारायचं होतं? हे महत्वाचं बोलायचं होतं तुला? यासाठी मला दूर करत होतीस? आणि डायरी वाचून सीन क्रिएट करू नकोस रश्मी. तू समजते तसं नाहीये. नॉट ए बिग डील. आय कॅन एक्सप्लेन. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नीट ऐक. मेराकी हे रायटिंगसाठी एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे. कितीतरी भाषांमध्ये लिखाण प्रसिद्ध होते. मेराकीचा अर्थच आहे स्वतःला वाहून देणं, आपल्यातलं काहीतरी काढून देणं. अशा जबरदस्त प्लॅटफॉर्मवर मी लिहितो. मी एक मेथड रायटर म्हणून एस्टॅब्लिश केलंय स्वतःला. मेराकीची टॅगलाईन आहे, लिव्ह इन ला विंदा लोका. खरंच ही रायटिंगची दुनियाच वेगळी क्रेझी आहे. अर्थात क्लायंट सेक्शनसारख्या बोर सेक्शनला काम करणाऱ्या तुला हे माहीत असणं अजिबात शक्य नाहीये. तुला माहितीये कितीतरी लेखकांचं स्वप्न असतं फक्त मेराकी मेंबर होण्याचं. अशा भन्नाट प्लॅटफॉर्मवर मी लिहितो आणि प्रचंड सुद्धा कमवलाय. इथल्या माझ्या कितीतरी मित्रांना शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीजमध्ये लिखाण ऑफर झालंय. माझंही तेच एम आहे. हॉरर थ्रिलर बरंच लिहून झालं तसा कंटाळा यायला लागला. रोमॅन्टिक काहीतरी लिहावं असं वाटू लागलं. मग स्टोरी सुरू केली. साथिया. त्याचे हे 2 कॅरेक्टर निशांत आणि सोनाली म्हणजे माझी सोना. हँडसम तर मी आहेच, पण पहिल्यापासून अबोल होतो जरा आणि जास्त वेळ लिहिण्यात जात असल्याने कॉलेजात प्रेमाच्या भानगडीत नव्हतोच पडलो. जॉब लागला आणि स्टोरी लिहायला सुरुवात केली. पण जिवंतपणा येत नव्हता. तुला माहितीये ना, मी माझ्या लिखाणाच्या बाबतीत प्रचंड पॅशनेट आहे. नव्हे, ती माझी प्रायोरिटी आहे. मला सोनाली अनुभवायची होती. तिचं हसणं, दिसणं, लाजणं, जवळ येणं, तिचा राग, तिची काळजी, तिच्यासोबतचा एकांत.
तिची जवळीक सगळं सगळं अनुभवायचं होतं आणि मगच लिहायचं होतं. मेरा की स्टँडर्ड यू नो. पण ते काही केल्या शब्दात उतरतच नव्हतं. सगळे संवाद कोरडे, निष्प्रभ शब्दाचे व्यर्थ बुडबुडे वाटत होते. हॉर, थ्रिलर सगळं हाय लेवलला इमॅजिन करून परफेक्ट लिहित होतो. पण इथे हरलो यार. स्वतः प्रेमात पडल्याशिवाय त्याला अर्थ येणार नाही हे समजून चुकलं. मग पहिल्या दिवशी तुला बघितलं आणि सोनाली रिअल असती तर तूच असतीस असं वाटून गेलं. पण तेव्हा तू जरा ओव्हर स्मार्ट वाटली म्हणून ते प्रश्नचिन्ह. इव्हेंच्युअली आपण प्रेमात पडलो. तुझं दिसणं, हसणं, हे कॉफी कलरचे डोळे, हे रेशमी केस, कमाल फिगर, चुणचुणीत हुशार, प्रोमोट आणि विशेष म्हणजे नादान, बालिश, सहज येणारी अशीच हवी होती मला सोनाली. खोटं बोलणार नाही. सायलीचा सुद्धा ऑप्शन होता, पण जो एक्स फॅक्टर तुझ्यात होता, जी कशिश तुला मिळवण्यात होती, त्याची सर कुठल्याच गोष्टीला नाही. तू अर्जुनकडे आकर्षित तर होत नाहीये, ह्या विचाराने जरा भीती वाटली. पण माझं प्रेम तुला समजवायला लागलं आणि आपली लव्ह स्टोरी सुरू झाली. प्रत्यक्षात ही आणि लिखाणात ही. पण रश्मी लक्षात घे, त्या प्रेमातल्या सगळ्या इमोशन खऱ्या होत्या. बेंदेवाडीला झालेली आपली जवळीक प्रामाणिक होती. फक्त लिहिताना मी ते फिजिकल लिहिलं, कारण तिथला वाचक वर्ग ब्रॉड ॲडमिटेड आहे. आपली स्टोरी मी माझ्या पद्धतीने लिहून काढायला लागलो, कारण आता मला त्या इमोशन, ती तरतला, ते आठवणीत वेडं होणं सगळं सगळं एकदम जिवंत, सरसरीतपणे लिहिता येत होतं. मनासारखं जमत होतं. आपली स्टोरी साथिया बनून कागदावर प्रत्यक्ष उतरायला लागली. बऱ्याच वेळा मी वाहवत जायचो. गोष्टीत आहे हे की सत्यात हेच विसरून जायचो. अगदी बोलायचो पण ते तुला छान वाटायचं. ते निशांचे डायलॉग तुला आवडायचे. तुझा प्रतिसाद टिपून घ्यायला माझ्यातला लेखक किती पजेसिव्ह होता तुला सांगू शकत नाही. आणि आपली कथा अजून सुंदर आकार घ्यायची. माझ्याकडून आय लव्ह यू ऐकण्यासाठी तू किती आतुर होती कळत होतं का मला. पण तुझ्याकडून पहिल्यांदा आय लव्ह यू ऐकायचं हा एवढाच माझा हट्टहास होता. पण तिथे तू टिपिकल प्रियसी झाली. खाणं-पिणं सोडलं, तुला त्या रात्री भेटायची अनिवार्य ओढ लागली. राहावलं गेलं नाही. मनात पहिला विचार आला, की तुझी मला पाहिल्यावर किती गोड रिॲक्शन असेल. ह्या भेटीने कथा सुंदर वळणावर जाईल. मी तुझ्या त्या भेटीसाठी तसाच निघून आलो. मग मात्र मला तुला प्रपोज करण्याशिवाय मार्ग उरला नाही, कारण तू खूप दुखावली जात होतीस. तुझे पेशंट संपले तर संग्राम आणि निशांत दोघांची गोष्ट विस्कटेल, म्हणून मी माझ्या ह्या प्रिन्सेसला वाढदिवसाला प्रपोज करायचा सुंदर प्लॅन बनवला. तुला सायली आणि जयचा राग यायचा, त्यांना तुझा राग यायचा कळत होतं. पण मला एकाच वेळी जयची आणि माझी मैत्री, जयची आणि सायलीची मैत्री, सायलीचं माझ्यावर एकतर्फी प्रेम, तुम्हा दोघींचं माझ्यासाठी पजेशिव्ह होणं सगळं अनुभवायला मिळत होतं. लिहिता येत होतं म्हणून त्यांनाही अंतर दिलं नाही. रीमाताईच्या प्रकरणानंतर तू जरा जास्त सेंटी झाली, जास्तच पजेसिव्ह झाली, ॲग्रेसिव्ह वाटली, जे माझ्यासाठी नवीन होतं. आता तुला प्रपोज करून ही स्टोरी मला वेगळ्या टर्नवर न्यायची होती. पण जयच्या एका चुकीमुळे भलतंच झालं. मग वाटलं तू चिडणार, प्रपोजच्या अगोदरच ब्रेकअपची भाषा करणार. पण तू अनपेक्षितपणे समजूतदारपणा दाखवला. ब्रेकअपची मला इतकी चिंता नव्हती. इट्स वॉज ओके फॉर मी. मी तुला लगेच म्हणवून घेतलं असतं. इतके आपण एकमेकांचे झाले होतो. पण तू वेगळाच स्टॅन्स घेतला. एंगेजमेंट किंवा त्या दोघांना गुड बाय. मी दोघे गोष्टींसाठी तेव्हा तयार नव्हतो. विचारही केला नव्हता. आणि मुख्य म्हणजे आपली स्टोरी भरकटली असती, जे मला मान्य नव्हतं. पण आपल्या भांडणात त्या जयसायली प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आणि तू एकटी निघून गेलीस. तू निघून गेल्यावर मात्र मला जाणीव झाली की इतक्या लोकांमध्ये मी एकटा आहे. पूर्ण स्टोरी वाचून काढली आणि जाणवलं की आपलं जरा चुकतंय. तुझ्यापेक्षा साथी यावर जास्त प्रेम करतोय आणि त्यामुळे सगळं कन्फ्युजन वाढतंय. मग जाणवलं की मी निशांत नाहीये, मी संग्राम आहे. निशांत माझं आयुष्य नाही ठरवू शकत. त्या दिवशी अगोदरची एक स्टोरी मिराकीने 4 भाषांमध्ये ट्रान्सलेट केल्याचा कॉंग्रॅच्युलेशनचा मेल आला. पण त्यानेही मला विशेष आनंद झाला नाही. आपण दोघांमधले क्षण न क्षण डोळ्यांसमोर येत राहिले. तुला फोन केल्यानंतर मी सहन होत नाही तरी वीडच्या नशेत राहिलो. राग येत होता स्वतःचा. तुझं ते वॉटरफॉल जवळ माझ्याजवळ असणं, तुझ्या डोळ्यांवर पहिल्यांदा टेकवलेले ओठ, त्यावर तुझं निरागस लाजणं, तुझ्या रूमवर आलो तेव्हा रडून माझ्या मिठीत येणं, हे लिहिण्याच्या फार पलीकडे होतं हे कळून चुकलं मला. शेवटी विचार केला, बस यार, एक स्टोरी प्रेमापेक्षा मोठी नाही होऊ शकत. आपला तो हॉर जॉनवर बराय. मला फक्त माझी रश्मी हवी आहे. एंगेजमेंट तर एंगेजमेंट, यांना गुड बाय तर गुड बाय.
काहीही चालेल, पण रश्मी पाहिजे. खूप काही शिकवलं त्या कथेने मला. एक जाणवलं की स्टोरी आणि रिअल लाईफ खूप वेगळं प्रकरण आहे. आपण नाही कुणाच्या प्रेमाची आयुष्याची पटकथा आपल्या पेनाच्या ताकदीने बदलू शकत. तुझ्या प्रेमापुढे माझं लिखाणाचं ऑब्जेक्शन हरवलं. मी तुला म्हटलं होतं ना, प्रेम आपलं प्रतिरूप शोधणं. जोपर्यंत आपलं कुणी मिळत नाही, तोपर्यंत त्याचा प्रवास चालू राहतो. माझा प्रवास तू सोडून गेली. त्या दिवशी सुरू होऊन परत तुझ्या जवळच येऊन खऱ्या अर्थाने संपला आणि मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडलो. प्रेम समजायला लागलो. मला लवकरात लवकर तुझ्याकडे परत यायचं होतं. जे काही झालं ते फक्त मला माहीत होतं. तू तर ऑलरेडी माझ्या प्रेमात होती. फक्त मी नव्याने सुरुवात करायचं ठरवलं. आणि हा मी नवा संग्राम आहे. तुझा संग्राम बस आता पुन्हा असं प्रयोगित लिहायचा हट्टहास करणार नाही. वचन देतो तुला. आपल्यात काहीच बदललेलं नाहीये रश्मी. माझं तेव्हाही तुझ्यावर प्रेम होतं आणि आताही आहे आणि कायम राहील. आपल्या प्रेमातला क्षण आणि क्षण खरा होता. त्यात खोटं नव्हती. नाटक नव्हतं. चूक फक्त तो लिहून काढायचा. त्यानुसार तुझ्या भावना टिपायचा. हट्टहास करण्यात होती. रश्मी, आय विल जस्ट फॉरगेट एव्हरीथिंग. आपण नव्याने सुरुवात करूया. निशांचं प्रेम संग्रामला पूर्णपणे खुऱ्या अर्थाने समजलं. त्यामध्ये फक्त ती रात्र आणि तुझ्या वाढदिवसाचा दिवस एवढाच वेळ गेलाय. मितवा माझ्यासाठी तिथे संपली रश्मी. आता पुढे फक्त आपल्या प्रेमाची गोष्ट. तो बोलायचं थांबला. मनावरचं ओझं उतरल्याने सुटल्यासारखं झालं. त्याने तिच्याकडे बघितलं. तीच तीच प्रज्ञ बसून होती. संग्राम जे बोलत होता ते अगदी मनापासून बोलतोय, खरं बोलतोय हे तिला पक्क ठाऊक होतं. पण त्यावर काय बोलावं, काय प्रतिक्रिया द्यावी? तिच्या मनातल्या विचारांच्या अस्ताव्यस्त तुकड्यांना एक चेहरा तर मिळाला होता. पण अगदी अनोळखी आणि अजूनही तिच्यासाठी गुंता सुटला कुठे होता. एका गाठीची उकल फक्त झाली होती. संग्राम, सातिया तिथे संपली नाही. सुरू झाली. ती उदासपणे म्हणाली. म्हणजे? तो आश्चर्याने म्हणाला.